श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हे गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल। आज झाला आपला प्लॅनिंग आहे फॅमिलीसोबत शिर्डीला जायचा। ताई, कसं वाटते तुला आपण शिर्डीला चाललो? खूप छान वाटते। मी कॉलेजमध्ये असताना ओके पप्पा, तुम्हाला कसं वाटते? छान, ते प्रसन्न आहे मी। कॉलेजमध्ये म्हणजे 97ला मी गेली होती। त्याच्यावर आता एवढी वर्ष झाली, म्हणजे किती वर्ष झाली? 23-24 वर्ष झाली, 25-26 वर्ष झाली होता। साईबाबांच्या दर्शनासाठी जायला गेट नंबर 4ने आतमध्ये जाता येते। साईबाबांच्या प्रतिमेच्या 6 फूट खाली साईबाबांची समाधी बांधली आहे। साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918ला विजयादशमीला आपला देह त्याग करून याच ठिकाणी समाधी घेतली। द्वारकामाईच्या आतमध्ये साईबाबा ध्यान करत बसायचे। याच द्वारकामाईमध्ये साईबाबा ज्या दगडावर ध्यान करत बसायचे तो दगड देखील आज इथं आहे। साईबाबांच्या असंख्य लीलेची साक्षी आहे ही द्वारकामाई। द्वारकामाईजवळ साईबाबांची चावडी दिसेल। चावडी म्हणजे जुन्या काळामधलं लोकांचं ऑफिस। 1909च्या जवळपास द्वारकामाईमध्ये पावसामुळे पाणी खूप भरले, तेव्हा सर्व भक्तांनी साईबाबांना विनंती करून सांगितली की तुम्ही चावडीमध्ये येऊन थांबा। तेव्हापासून आपला शेवटच्या श्वासापर्यंत बाबा रोज रात्री चावडीमध्ये येऊन विश्रांती करायचे। चावडीसमोर हाजी अब्दुल बाबांची झोपडीही आहे। हाजी बाबा तेच होते ज्यांनी साईबाबांसाठी आपले 30 वर्ष अर्पण केले। आणि गाईज, आमचं दर्शन खूप चांगलं झालं एकदम। म्हणजे असं बघितलं गेलं तर खूप तास लागतात, पण लाईन नव्हती आणि एक 10 मिनिटाच्या आत भेटलं। म्हणजे 10 मिनिटाचं चालणं सोडलं तर दर्शन तर लगेच भेटलं साईबाबांचं। हां, मे बी उद्या गुरुवार आहे तर हो, भरपूर तिथं गर्दी असेल, लाईन वगैरे। 4 माळे लाईन असते जाण्यासाठी, दर्शनाची ती पूर्ण रिकामी होती। म्हणजे विश्वास न बसत एवढी लाईन असते, आणि बसण्यासाठी पण आतमध्ये सीट्स पण आहेत। दर्शनचे डिवाइड करून असं केलेत की इथे 100 लोक बसणार, तिथे 100, असे 3-4 खोल्या आहेत। त्यातून मग एक रोला सोडतात। तसं आज कम्प्लीट रिकामं होतं आणि आतमध्ये फोन अलाउड नव्हता, कारण तिथं बाहेर त्यांनी जमा करायला सांगितलेलं। आणि ओव्हरऑल खूप चांगला एक्सपिरियन्स होता। म्हणजे फर्स्ट टाईम आलो शिर्डीला। म्हणजे पप्पांचं असं म्हणणं होतं की जेव्हा बाबा बोलवतील तेव्हा जायचं, नाही तर मग त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अडथळा येतो। आणि मग पप्पांना विचारू की त्यांना असं एक तरीच गोष्ट आहे, कारण मी आता 27 वर्षांनी आलो। 27 वर्ष म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही प्लॅन करतो पण काही यायला मिळतच नाही। मग यावेळेला असं अचानक ठरलं, म्हणजे असं प्लॅन केलाच नव्हता। मुलांमुळे ते शक्य झालं, दर्शन झालं। आता लवकरात लवकर बाबा परत बोलवतील ही प्रार्थना। बाबा ने बुलाया है, जाना पड़ेगा ऐसा था। आणि
थँक्स टू मंगेश. तर ती लोक इथं नाही आहेत, इथं होते, ते मोबाईल आणायला गेले, कारण त्याच्यामुळे पॉसिबल झालं. नाही तर बसने या ट्रेनने या ते खूप उलटं सुलटं झालं असतं. ते बाबांचीच कृपा की गाडी इथपर्यंत दारापर्यंत आली मंदिराच्या आणि आम्ही लोक गेलो. काहीच असा हा होता आपला ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वन्स अगेन थँक्स टू मंगेश, त्याच्यामुळे पॉसिबल झालं. हा एक लपला झाला. हां, ह्याला आवडत नाही ब्लॉगमध्ये यायला. ठीक आहे, स्टील तुम्हाला काय बोलायचं? छान निघालो दर्शन. चला भेटूया दुसऱ्या कुठल्या ब्लॉगमध्ये.